अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। गॅस सिलेंडर उपभोक्त्यांनी पॅनिक होऊन अफवांवर विश्वास ठेवू नये. हर्षा दुधे, अन्न व पुरवठा निरीक्षण अधिकारी. अंशतः अपवाद वगळता सर्वत्र सुरळीत. इंडियन गॅस एजन्सी भद्रावती व आयुध निर्माणी कंझ्युमर सोसायटी मार्फत गॅस सिलेंडरचा पुरवठा भद्रावती शहर व आसपासच्या गावात केला जातो. मात्र 1 मार्च पासून इराण व अमेरिका या युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल व एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत प्रचंड गोंधळ व संभ्रम निर्माण झाला होता. मागणी व पुरवठा यात अंशतः असंतुलन आल्याने व्यावसायिक व घरगुती उपभोक्त्यात असंतोष निर्माण झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून आले. या पार्श्वभूमीवर अपडेट इंडियाने संबंधित यंत्रणेशी बातचीत करून आढावा घेतला असता पुरवठा परिस्थिती नियंत्रणात असून लोकांनी संभ्रम न करता सहकार्य करावे. तद्वतच भद्रावती तहसीलच्या अन्न व पुरवठा निरीक्षण अधिकारी हर्षा दुधे यांनी प्रत्यक्ष एच.पी. व इंडियन गॅस एजन्सीचा आढावा घेऊन माहिती दिली असता तीव्र टंचाई नसल्याचे सांगितले. प्रशासन याबाबत दक्ष असून फक्त उपभोक्त्यांनी पॅनिक होऊ नये असे आवाहन केले. प्रतिनिधी लिमेश माणूसमारे. सिलेंडर देण्याचा पुरेपूर प्रयत्न आमचा आहे. ग्राहकांनी गर्दी न करता संयमाने सिलेंडर सोडवावा अशी आमची ग्राहकांना विनंती आहे. ग्राहकांनी थोडासा संयम सांभाळावा की सिलेंडर पूर्णपणे भेटत राहणार, कंटिन्यू लोड येत राहते. त्याच्यामुळे सिलेंडरचा पुरवठा होईल अथवा नाही. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आहे. मी पुरवठा निरीक्षण अधिकारी तहसील कार्यालय भद्रावती हर्षा दुधे. माझं लोकांना एवढीच नम्र विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण नेहमी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो तो गॅसचा आणि गॅस कंपनीवाले आपल्याला भरपूर सेवा देत होते, तशीच आता पण सेवा देतील. लोकांनी पॅनिक होऊ नये की आम्हाला सिलेंडर मिळणार की नाही मिळणार. आपण स्टोअर करून ठेवणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. लोकांनी स्टोअर करून ठेवू नये. आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला जुन्या पद्धतीने जसं घरी सेवा मिळत होती गॅसची तशीच मिळणार आहे. त्याच्यामुळे लोकांनी स्वतः लाईनीमध्ये उभे राहणे, गर्दी करणे असं काही करण्यात येऊ नये. प्रशासनाला मदत करावी. आणि सध्या तरी आपल्या तालुक्यामध्ये गॅसचा कुठेही तुटवडा आढळून आलेला नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी इंडियन गॅसमध्ये आपण आलेले त्याचे जे संचालक आहेत आपण प्रशांत शिंदे यांना आपण विचारूया की या ठिकाणी तो काही गॅसचा तुटवडा सुरू आहे अशा प्रकारची वास्तविकता आहे अथवा नाही. की जे गॅसचा तुटवडा जो आपण म्हणत आहे ते फक्त एक संभ्रमाची भूमिका आहे जी पसरवल्या गेली होती सुरुवातीला. मागील काही दिवसात म्हणजे 4-5 दिवसापूर्वी तरी हे पुष्कळ प्रमाणात होतं, पण आता खूप नॉर्मल झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचा तुटवडा नाही आहे. आपल्याला रेग्युलर प्रमाणात सिलेंडर येत आहे. बुकिंग केल्यास 2 ते 3 दिवसात आपले सिलेंडर डिलिव्हर आरामात होत राहील. कुठल्याच प्रकारचा त्रास नाही. फक्त त्याच्यात अति जास्ती बुकिंग आपण करून राहिलो नसताना त्यामुळे थोडे अडचण सर्व्हर वगैरे मध्ये झालेली होती. पुष्कळ प्रमाणात भारतभरात जेव्हा बुकिंग करत होते त्या आपण, पण आता तीही सिच्युएशन खूप नॉर्मल झाली आहे. लोक पण आता समजलेले आहे. लोक आपली बुकिंग करतात आणि 2 दिवसात त्यांना सिलेंडर आता भेटत रेग्युलर लोड आपल्याला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की इंधनाचा कोणताही तुटवडा नाही आहे. कोणत्याही संभ्रमात किंवा चुकीच्या माहितीच्या अपडेटच्या आधारावरती लोकांनी समज करून ठेवू नये. इंधनाचा किंवा गॅसचा पुरवठा नियमित आणि सुरळीतपणे होत आहे. मध्यंतरी झालेली थोडीफार त्रास हा त्या साईटमध्ये तांत्रिक बिघाडामुळे झालेला होता. अशा प्रकारचा कोणतीही परिस्थिती इंधनाच्या बाबतीत अजिबात नाही. अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश वापसा.